Uh, Welcome to you all. Hope you're all good. हा 7वा एपिसोड आहे लेट्स टॉकचा. तर 7व्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जसं मी आधी म्हटलं, हवामानातला बदल माझ्या आवाजात जाणवतोय आणि डॉक्टरांना तो लगेच कळला. एनिवे, ऑल इज गुड, नो इश्यूज. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा श्लोक आपण कधी ना कधीतरी ऐकलेला आहे की तुम्हाला तुमचं कर्म करण्याचा अधिकार आहे, पण कर्माच्या फळांवर तुमचा अधिकार नाही. कर्मफळाची अपेक्षा न ठेवता माणसानी काम करत राहिलं पाहिजे. हे गीतेतला 2ऱ्या अध्यायातला श्लोक आहे. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे अपेक्षा. सो लेट स्टार्ट विथ दॅट. आजचं सेशन थोडंसं छोटं असेल कारण डिस्कशन मला जास्त हवं आहे ह्याच्यावर आणि होईल अशी आशा आहे. म्हणजे अपेक्षा ठेवतोय. ओके, अपेक्षा. सो आजच्या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत तर अपेक्षा म्हणजे काय, नंतर नात्यात काय अपेक्षा असतात, मग अपेक्षा का स्वीकृती म्हणजे एक्सपेक्ट और ॲक्सेप्ट, आणि की टू द हॅपीनेस सुखी माणसाचा सदरा. या 4 भागात आपण आजचं सेशन थोडं कंडक्ट करायचा प्रयत्न करणार आहोत. बाकी मध्ये मध्ये आपण सगळे इनपुट देणार आहात. ही अपेक्षा पुन्हा एकदा. सो डेफिनेशन आपण अपेक्षा अपेक्षा म्हणत असतो, पण अपेक्षाचा आपण जर अर्थ बघायला गेलो तर दीज आर द बिलीफ्स अबाउट द लाईकलीहूड ऑफ फ्युचर इव्हेंट्स. म्हणजे आपल्या भविष्याबद्दलच्या संभाव्य समजुती म्हणजे अपेक्षा असतात बरं का. म्हणजे तुम्ही माझी अपेक्षा अशी आहे असं जेव्हा म्हणता तेव्हा पुढं काय होईल असं तुम्हाला किंवा तुम्हाला काय घडायला हवंय हे तुम्ही प्रोजेक्ट करत असता. हे तुम्हाला मनातल्या मनात तयार करत असता. ठीक आहे ना. पण ह्या ज्या परसेप्शन्स आहेत, ह्या ज्या भावना आहे, ही जी भावना आहे, पुढं काय घडावं अशी अपेक्षा आहे की पुढं काय संभाव्य समजूत आहे, ती तुमच्या परसेप्शनवर, कॉग्निशनवर, बिहेवियरवर आणि वेलबिईंगवर पण अफेक्ट करत असते. म्हणजे त्याच्यावर त्याला प्रभावित करत असते. जर तुम्ही आता, कारण कसं आहे, आपण बऱ्याच गोष्टी ज्या आपण चेक करतोय, आपण डिस्कस करतोय बऱ्याच गोष्टी, जेव्हा आपण नंतर जाऊन विचार करतो ना, तेव्हा आपल्याला लक्षात येतात की अरे हो, हे तर खरं आहे, पण आजपर्यंत मी असा विचार केला नव्हता. आपण जेव्हा आपल्या संभाव्य समजुती भविष्याबद्दलच्या काहीतरी ठरवतो, ॲटोमॅटिकली आपण त्याप्रमाणे वागायला लागतो. आपल्या वागणुकीत इतरांबद्दल जेव्हा आपण वागत असतो इतरांशी, त्यात आपल्या बोलण्या चालण्यात या सगळ्या गोष्टींचा परिणाम दिसायला लागतो. ठीक आहे ना. आता या एक्सपेक्टेशन्स ज्या आहेत त्या अनुकूलही असू शकतात आणि प्रतिकूलही असू शकतात. दे कॅन आयदर बी ॲडॅप्टिव्ह ऑर मॅल ॲडॅप्टिव्ह. आता त्या कशा तेही आपण नंतर बघूया. ह्याच्या पुढं जाऊन अपेक्षा चांगल्या का वाईट हा एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात राहतो की अपेक्षा म्हणलं की चांगल्याच अपेक्षा असतात प्रत्येकाच्या, मग त्या वाईट कशा होतात, आपण याच्यावर चर्चा करूया. ठीक आहे. ओके. आता ही जी प्रोसेस आहे तिचा आपण जरा विचार केला तर ही एक इसेन्शियल थॉट प्रोसेस आहे बरं का. की अपेक्षा म्हणजे जरी कृष्णाने सांगितलंय की फळांची अपेक्षा करू नकोस, पण तसं होत नाही आणि तसं झालंही नाही पाहिजे. म्हणजे श्रीकृष्ण चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही आहे इथे. फक्त मी असं म्हणतोय की जशी आपली श्वास घेण्याची प्रक्रिया आहे, जशी आपली मागच्या आपण 3 भागात बघितलं राग ही आवश्यक भावना आहे, तशीच अपेक्षा ही एक आवश्यक विचार प्रक्रिया आहे. आता ही का आहे तर ते पुढच्या वाक्यात आहे. इट सर्व्स ॲज द बेसलाईन फॉर व्हॉट वी विल बी प्लीज्ड विथ. आपल्याला कशातनं सुख मिळणार आहे याची बेसलाईन अपेक्षा असते.
आता कसं, तर मला काहीतरी गोष्टींनी आनंद मिळणार आहे आणि त्या गोष्टींनी आनंद मिळणार आहे, तर त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे, ह्या मी अपेक्षा करतो आणि त्यानुसार काम करायला सुरू करतो. म्हणजे मी जर अभ्यास केला, तर मला चांगली नोकरी मिळणार आहे. चांगली नोकरी मिळाली की मला चांगला पैसा मिळणार आहे. समाजात एक स्थान मिळणार आहे. या माझ्या सगळ्या अपेक्षा आहेत. आपण त्याला म्हणू शकतो दोज आर माय गोल्स अँड ऑल, पण बेसिकली त्या अपेक्षा आहेत. आणि म्हणूनच जेव्हा अपेक्षा भंग होतो, तेव्हा निराशा येते आणि निराशा आली की राग येतो. इव्हेंच्युअली यू आर हार्मिंग युअरसेल्फ. जे मी मागच्या वाक्यात म्हणलं तुम्हाला, की त्या अनुकूल किंवा प्रतिकूल असू शकतात आणि त्या तुमच्या वर्तनाला आकार देतात आणि प्रभावित करतात, हे अशा प्रकारात, जे तुम्हाला मी आत्ता सांगतोय. ठीक आहे, विथ मी टिल नाऊ. आता यात जर कुणाला काही सांगायचं असेल तर तिथेच थांबून सांगा बरं का. आपण डिस्कस जागच्या जागीच करूया. पुढं जाण्यात काही अर्थ नाही आहे, कारण हा काही आपला क्लास नाही आहे. आपण एकमेकांचे अनुभव शेअर करतोय. त्यामुळे जर तुम्हाला असं काही वाटलं की नाही मला असं वाटत नाही आहे, असं नसतं, तर जरूर मला सांगा. सो दॅट विल ऑल्सो एनलाइटन मी टू सम एक्सटेंट, आणि some other point of view can also be given to everybody. So should we go ahead? Okay. अपेक्षा जर रियालिटी किंवा हा हा अश्विनी बोल ना. सर, अपेक्षा जर रिअलिस्टिक असतील तर त्याचा जास्त त्रास होत नाही ना. हो, जर आपण एक्झॅक्टली. नाव या एक्झॅक्टली यू हॅव जर कम टू आपण द नेक्स्ट पॉइंट. या if we are putting in unrealistic expectations, then it leads to the anger and the other frustration things बिलकुल, when we एक्झॅक्टली. fail to achieve. सो माझा जो मागचा पॉइंट आहे, की Yeah. अपेक्षा जेव्हा वास्तवाला ओलांडतात, ठीक आहे ना, तेव्हा तेव्हा बऱ्याच वेळेला अपेक्षा भंग होण्याची शक्यता असते, निराशा आणि मग राग. आणि एक्सपेक्टेशन कॅन रिड्यूस ग्रॅटिट्यूड. म्हणजे कृतज्ञता ही जी भावना असते ना, ती काही वेळेला अपेक्षेमुळे ती अपेक्षा तिला मारक ठरतात. कारण आपण अपेक्षा करतो. साधारण सिंपल उदाहरण देतो, कारण मी फुटबॉल आवडतो भयंकर आणि मी फुटबॉल खेळायचो पण. फुटबॉलमध्ये गोलकीपर जो असतो ना, तो थँकलेस मनुष्य असतो. फॉरवर्ड माणसांनी गोल नाही केला तर त्याला कोणी काही बोलत नाही बरं का. ते म्हणतात अरे यार मिस झाला, पण जाऊ दे, बिचाऱ्याने प्रयत्न तर केला. गोलकीपर एवढा मोठा, तो 10 फुटाचा गोल असतो, त्यात एकटा उभा असतो आणि अपोनंट येऊन त्याच्यावर अटॅक करत असतात, आणि जर गोल गेला तर सगळे म्हणतात अरे काय यार गोल सोडलास. बॅकला कोणी दोष देत नाही, फॉरवर्ड्सला कोणी दोष देत नाही. बिचाऱ्या गोलकीपरनी काय केलेलं असतं, तेच जर तिने अडवलं ना, हां दॅट वॉज हिज जॉब, ही इज सपोज टू डू दॅट, इजंट इट. आपल्या आयुष्यात पण बऱ्याच वेळेला असं होतं बरं का, की एखादी गोष्ट आपण करतो तर त्याचं ग्रॅटिट्यूड नाही कोणी करत. ते म्हणतात हो मग ते त्याचं कामच होतं, सो सो व्हॉट्स द बिग डील. म्हणजे ॲट टाइम्स एक साधा थँक्यू किंवा जॉब वेल डन हे सुद्धा होत नाही. अर्थात मी जे सांगतोय हे जनरलायझेशन आहे. आय एम नॉट सेईंग की प्रत्येक ठिकाणी असं होत असेल, पण जनरली असं होतं. आणि तेव्हा जे मी वाक्य म्हणलं, की अपेक्षा ह्या. हां हां, ऐश्वर्या बोल ना. प्रत्येक प्रत्येक वेळेस थँक्यू म्हणणं आवश्यक असतं का? आ, ते आता तुम्ही ठरवायचं आहे. तुम्ही जर चांगल्या गोष्ट केलीत आणि तुम्हाला थँक्यू कोणी म्हणलं नाही, तर ते तुम्हाला वाईट वाटणार आहे ना. मग तसंच त्या समोरच्याला पण वाटणार ना. गेटिंग माय पॉइंट. मी काय म्हणतोय, एखादी गोष्ट जर तू चांगली केलीस आणि त्याच्याबद्दल मी तुला थँक्यू म्हणलं आणि तुला बरं वाटलं,
आणि एखादी गोष्ट मी चांगली केली आणि तू जर थँक्यू नाही म्हणलंस तर ग्रॅटिट्यूड नाही मिळाला समोरच्याला. आणि समोरच्याची गोष्ट आवडली नाही तरी सुद्धा थँक्यू म्हणायचं असतं. नाही नाही नाही, समोरच्याची गोष्ट आवडणं ना आवडणं हा प्रश्न नाहीये इथे. इथं प्रश्न आहे की एखाद्यानी जर आपल्या अपेक्षेनुसार होल्ड ऑन टू दॅट पॉइंट, होल्ड ऑन टू दॅट पॉइंट, आपण पुढं हा पॉइंट येणार आहे की ओके, एखाद्याची गोष्ट थँक्यू. जर आवडली नाही तर. अच्छा, हात वर करत बसू नका कारण मला दिसत नाहीये कोणी हात वर केलेला. प्लीज स्टॉप मी आणि विचारा प्रश्न किंवा पॉइंट तुमचाच मांडा, कारण मला इथे दिसत नाहीये. मी जेव्हा फुल स्क्रीन जेव्हा केलेलं असतं तेव्हा मला कोण हँड रेज करतं ते कळत नाही, त्यामुळे काही वेळेला लक्षात येणार नाही माझ्या. सो प्लीज गो अहेड अँड जस्ट से इट वॉट एव्हर यू वॉन्ट टू से. ठीक आहे. ओके, लेट्स मूव अहेड. एक्सपेक्टेशन इज द रूट ऑफ ऑल हार्टेक असं विल्यम शेक्सपियर म्हटलं आहे. मोठी मोठी माणसं जेव्हा काय काय म्हणतात ना तेव्हा ती बरोबर असतात. इतर माणसं जेव्हा तीच गोष्ट सांगत असतात तेव्हा ती फारशी लक्ष दिले जात नाही, असं पु ल देशपांडे म्हटले होते. हेही मी पुन्हा सांगतो की हे पु ल देशपांडे म्हटलेत, हे मी म्हणत नाही आहे. एनिवे, बट दिस इज अ व्हेरी गुड कोट जो मला सापडला, मग म्हटलं सगळ्यांशी आपण शेअर करावा की अपेक्षा ह्या सगळ्या दुःखांचं कारण आहे. आता ते सगळ्याच दुःखांचं कारण आहे का नाही हा परत एक प्रश्न आहे जो ज्याला आपण म्हणतो ना कंटेन्शियस, की ज्याच्यावर वाद होऊ शकतात. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की जनरलाइज परत करणार नाही मी ही स्टेटमेंट, बट दिस इज व्हॉट ही वॉन्टेड टू से. ओके, नाव कमिंग टू नात्यातील अपेक्षा. ठीक आहे, एक्सपेक्टेशन्स इन रिलेशन्स, that they will respond, react or do things the way you would do them. म्हणजे तुम्ही ते जो तुमचा पार्टनर आहे तो अशाच गोष्टी करेल ज्या तुम्ही त्याच्यासाठी कराल. त्याच्यासाठी मी ते गाणं शोधून काढलं, जो तुमको हो पसंद वही बात करेंगे, असं एक गाणं मला मिळालं. ठीक आहे. ओके, कमिंग टू नेक्स्ट, that they will change for you because it means they love you, कि तेरे लिए खुद को बदल दूंगा वगैरे टाइप्स. आता ही बेसिकली नातं जे मी म्हणतोय हे नवरा बायको किंवा रिलेशनशिपमध्ये असलेला मुलगा मुलगी यांच्याबद्दल बोलतोय. इतर नात्यांबद्दल आपण पुढच्या स्लाईडमध्ये येऊया. त्यामुळे असं समजू नका की मी फक्त हेच का दाखवतोय. ठीक आहे. ओके, तुझसे ही मेरी खुशी है, दैट दे विल कंप्लीट यू एंड यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दे आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर हॅपीनेस. आता या सगळे जे मी दाखवतोय या सगळ्या अपेक्षा आहेत ज्या एकमेकांकडनं केल्या गेलेल्या आहेत. आता यात वास्तविकता, अवास्तविकता, समोरच्याचा पर्सनॅलिटी ह्याचा विचार केला गेलाय का नाही हे आता प्रत्येकाने ठरवायचं. मी जेव्हा ह्या गोष्टी सांगतोय तेव्हा ट्राय टू कोरिलेट, मग तुम्हाला लक्षात येईल की मी हे का सांगतोय. दॅट दे विल ऑलवेज व्हॅलिडेट यू, टेक युअर साइड एंड एग्री विथ योर पॉइंट ऑफ व्यू. तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे. ठीक है, जस्ट इमेजिन. नो, यू स्टार्ट इमेजिनिंग. आई वोंट कोट एनीथिंग. ठीक है ना. ओके, नेक्स्ट, दैट यू शुड स्पेंड ऑल योर फ्री टाइम टुगेदर. हम साथ साथ है. ठीक है ना. एंड लास्टली, दैट यू विल लव एवरी सिंगल थिंग अबाउट ईच अदर. हम दोनों दो प्रेमी. आता हे सगळ्या ज्या सिच्युएशन्स मी तुम्हाला सांगितल्यात ना यातनं प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यात कधी ना कधीतरी गेला असेल. एक्सपेक्टेशन्स त्यांनी ठेवली असतील, तिने ठेवली असतील, पण त्यावेळेला आपण आपल्याबरोबरची पर्सनॅलिटी जी आहे ती कशी आहे अर्थात तेवढं कुणीच विचार करत नाही.
त्याचा तो अभ्यास इतका कधीच नसतो आणि कदाचित आय वुड से की ते वयही तसं नसतं. सो दॅट्स वाय हा 36 आकडा दिसतोय. जनरली ह्या गोष्टींचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी होणं हे थोडंसं अवघड असतं. ओके. सो आता मी जे सांगतोय ही नाती मी तुम्हाला दाखवतोय. त्याच्यात साईडला 2 कोट्स आहेत बघा. नो एक्सपेक्टेशन, नो डिसअपॉइंटमेंट्स. आणि वेन यू लर्न टू हां समबडी जॉईन करून when you learn to accept instead of expect you will have fewer disappointments. रॉबर्ट फिशर लेखक आहेत, त्यांचं वाक्य आहे. असंच काहीसं भगवान बुद्धांनी पण म्हणलेलं आहे. ठीक आहे ना, की नो एक्सपेक्टेशन्स नो डिसअपॉइंटमेंट्स. म्हणजे अपेक्षा न ठेवता, अपेक्षा ठेवू नका. ॲटोमॅटिकली अपेक्षाभंगाचं दुःख होणार नाही ना. अपेक्षा नसेल तर उपेक्षा नसेल. नाउ लेट्स कम टू दिस चार्ट. जास्तीत जास्त कॉन्फ्लिक्ट्स, घर्षण कुठं होतं ते मी नाती घेतलेली आहेत. ह्याच्याशिवाय नाती आहेत, काका पुतण्या, मामा भाचा. पण ही जी नाती मी घेतली आहेत आणि ज्या वयात घेतली आहेत तिथे जास्तीत जास्त कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होतात आणि ते कॉन्फ्लिक्ट्स अगेन नात्यातील अपेक्षेमुळे होतात असं मला वाटतं. आता मी यात नवरा बायको का घेतलं नाही तर मागच्या स्लाईडमध्ये नवरा बायको किंवा प्रियकर प्रेयसी याच्यावर मी बऱ्यापैकी एक्सप्लेन केलं असं मला वाटतंय. सो स्टिल इफ यू वॉन्ट वी कॅन डिस्कस मोर, अदरवाईज वी विल डिस्कस दिस स्लाइड. आई आणि वडील यांचं नातं मुलगा आणि मुलगी यांच्याशी खास करून जेव्हा ते वयात येतात तेव्हा. हां जॉईन करते का कोणी? तर जेव्हा ते वयात येत असतात त्यावेळेला नात्यातली अपेक्षा. आता हा जो पॉईंट मी घेतला तर बरेच आत्ताची जी जॉईन केलेली मंडळी आहेत ती या स्टेजमधनं गेलेली आहेत. मुलगा किंवा मुलगी जेव्हा ते ॲडोलसन्समध्ये येत असतात त्यावेळेला त्यांचं काहीतरी एक वेगळंच चक्र चालू असतं. आज डॉक्टर श्रीकांतनी एक छान लेख पाठवला होता डॉक्टर मुलमुले यांचा. तो मी वाचत होतो. त्या ॲडोलसन्स नावाची एक सिरीज आली आहे, ब्रिटिश सिरीज आहे इंग्लंडची. ती फार गाजते सध्या नेटफ्लिक्सवर. बघण्यासारखी सिरीज आहे, जरूर बघा. तर त्या ॲडोलसन्समध्ये काय काय गोष्टी घडत असतात, शरीरात होणारे बदल, मनात होणारे बदल, आणि मग त्यानुसार त्यांचं त्या मुलामुलींची आईवडिलांकडनं असणारी अपेक्षा कशी बदलत असते. कारण त्या परिस्थितीत आईवडील हे फक्त प्रोव्हायडर न राहता दे एक्सपेक्ट देम टू बिकम फ्रेंड्स. आता मुलाला किंवा मुलीला हा बदल स्वतःत होणारा लक्षात येत नाही बरं का पटकन, पण आईवडिलांना म्हटलं तुला लक्षात येत असतो. तर त्यावेळेला जरूरत असते की आईवडिलांनी ते व्यवस्थितरित्या समजून घेऊन तसं वागणं हे आवश्यक असतं. आता बरेच काउन्सिलिंग सेंटर्स आली आहेत. खूप काउन्सिलर्स या गोष्टीवर काम करतायत. आधी ही परिस्थिती नव्हती, कारण आधी भाऊ बहीण, आजी आजोबा, काका काकू हे इतकं एकत्र कुटुंब असायचं की त्यावेळेला या गोष्टी त्या कुटुंबातच टेकन केअर ऑफ अशा व्हायच्या. पण आता न्यूक्लिअर फॅमिलीमुळे ह्या ही फ्रिक्शन अशी समोर येते. सो इट इज इम्पॉर्टंट की हे जे नातं आहे त्यावेळचं यातल्या अपेक्षा समजून घेणं दोन्ही बाजूंनी,
किंवा खास करून दुसऱ्या बाजूला ती समजावून देणं हे फार आवश्यक असतं. सासू सासरे आणि सून हे एक नातं अगेन फ्रिक्शन सारखं आहे. आता सासू सासरे आणि जावई हे नातं होत नाही बरं का फ्रिक्शनचं, पण सासू सासरे आणि सून मात्र होतं. आय डोंट नो वाय. आय डोंट नो. प्रयत्नपूर्वक मुली सासू सासऱ्यांशी मॅचअप करून घेतात, प्रयत्न करतात. हाऊएव्हर एक मिनटं कोणीतरी मेसेज दिलंय. हां, नंदिनी ताई बोला ना, सरळ थांबू नका. जस्ट गो अहेड. माईक बंद आहे. नंदिनी ताई नंदिनीचा माईक बंद आहे. हो सॉरी सॉरी सॉरी. हां हां जेव्हा श्रीधर सर म्हटले की सासू सून खटके उडतात पण जावयाबरोबर नाही होत, सासू जावई असं होत नाही. त्याचं कारण मला एक असं वाटतं की कुठेतरी मुलगी म्हणजे अजूनही ह्या काळात आहे, मुलगी झाली की किंवा मुलगी आता जाणार दुसऱ्याची होणार, दुसऱ्या घरी जाणार, हा एक सीड असतो मनात. पण मुलगा शेअर करणं सासवांना अतिशय कठीण जातं, हे सगळ्या सुनांना वाटतं. वेन द सून कम्स, द सासू थिंग्स आले आली ही माझ्या मुलावर अधिकार गाजवणारी कोणीतरी आली, somebody is going to share my son now, आणि तिथून सगळं सुरू होतं. आय कुडंट ॲग्री मोर. पण अगेन प्रत्येक ठिकाणी असं होईलच असं नाही. हाऊएव्हर शेअरिंग म्हणजे पूर्वी वानप्रस्थाश्रम ही संकल्पना त्यासाठीच असेल कदाचित, की नाव आय रिटायर, आय हँड ओव्हर या एव्हरीथिंग टू यू, आता तू करेक्ट सांभाळ. करेक्ट पण बरोबर हां, बरोबर. पण ती वानप्रस्थाश्रम हम्म. आता संपला, त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होतं की हम्म. क्लॅश ऑफ खरंय म्हणजे टायटन्स. आजच्याही काळात मला अशी दोन ढळढळीत उदाहरणं माहिती आहेत ज्यांनी दे रिफ्यूज टू गिव्ह द रेन्स. दोन नाही ऍक्च्युली अजून माहिती आहेत. दे जस्ट रिफ्यूज टू गिव्ह द रेन्स टू द सून, आणि सासू असेच तर ती पूर्ण म्हणजे काय आणायचं काय नाही आणायचं, वाटी कुठे ठेवायची, चमचा कुठे ठेवायचं, हे सगळं डिक्टेटेड बाय द सासू इन टुडेज वर्ल्ड. आणि मग होतं काय ना, मग सासू गेली की ती सून अशी विचित्र वयात असते. शी इज या समवेअर इन हर लेट 40s or might be even 50s. And बिलकुल. then she doesn't know how to carry her own संसार पुढे. तर तेव्हा तुम्ही जे म्हणताय ना हे वानप्रस्थान, ही जेव्हा उदाहरणं मी बघितली, मला अक्षरशः मनात आलं की किती चांगलं होतं ते ऍट दॅट टाइम. कधीतरी दुसऱ्याच्या हातात द्या आणि त्याचं पण सुख तुम्ही भोगा की दुसरं कोणीतरी काहीतरी सगळं मॅनेज करतंय अँड यू कॅन जस्ट रिलॅक्स. आता आपण जेव्हा पाहुण्यांकडे जातो तेव्हा पण आपण काम म्हणजे दुसऱ्याकडे जातो ऍज गेस्ट ऍज पाहुणे सॉरी, तर तेव्हा पण आपण मदत करतो कामं करतो, पण ती जबाबदारी आपल्या अंगावर नसते ना की काय करायचंय कसं मॅनेज करायचंय किती वाजता सगळं तयार पाहिजे. यू आर जस्ट अ हेल्पिंग हँड. तो असं जर रिलॅक्स करायला मिळतंय तर ते सोडून जेव्हा बायका सोडतच नाहीत त्यांचा अधिकार, नाही नाही मला तर हे म्हणजे माझ्या हातातली सत्ता जाईल, हा जो थॉट आहे ना तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे सासू सुनांचा वाद जे असतात. इट्स वन ऑफ द रिझन्स. हां, आणि व्हाईस वर्सा जर सून डॉमिनेटिंग असेल, सो इट 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 मे या सो हॅपन. इट मे मी सो थोडस हॅपन. मध्ये बोलू का? हो प्लीज. नक्की नक्की. म्हणजे मी असं पण बघितलं की कारण काही काही बायका खूप पॉझेसिव्ह असतात आपल्या मुलाच्या बाबतीत. त्याच्यामुळे हा हे तेच. नंदिनी म्हणते ते वागणं होऊ शकतं. काही काही बाबतीत सुनांना फुल हँड देऊन सुद्धा सुनांना सासू नको असते. त्यांना तिची करेक्ट खूड करेक्ट. वाटते. म्हणजे नाही आय हे डोंट खूप वाढलंय आता, मेंटॅलिटी खूप असते. वाढलंय. एक मिनिट आता नाव आय नाहीतर स्टॉप मुली आय स्टॉप यू बोथ ऑफ यू हिअर. मी मुद्दाम ही नाती घेतली आहे तिथे, कारण मला माहिती आहे की यात घर्षण आहे. पण पण मग यात घर्षणासाठी जे आपण ऑइल असतं ना, व्हॉट इज द ऑइल, अपेक्षा, ह्या जर दोन्ही नात्यांनी क्लिअर केल्या की बाई माझ्याकडनं तुझी ही अपेक्षा आहे आणि सासूबाई माझ्याकडनं तुमच्या ह्या अपेक्षा आहेत, ह्या जर क्लिअर केल्या गेल्या तर कदाचित होऊ शकेल.
होऊ शकेल, पण एक्झॅक्टली. लोक ना मी क्लिअरली सांगू बोलायला का? का माहित नाही, बट दे हेजिटेट. म्हणजे आपण जरी म्हटलं ना समोरच्याला की आपण ना हे खूप आपलं नातं एकदम क्लिअर फ्रँक ठेवायचं, माइट बी ऍट दॅट मोमेंट ऑफ टाइम कधीतरी असं वाटेल की असं काय बोलते किंवा असं काय, दिस इज नॉट करेक्ट. पण इन द लॉंग रन दॅट क्लॅरिटी विल हेल्प. मनात काही साठणार नाही, विष राहणार नाही, कुठे डेव्हलप होणार नाही. सो लेट्स हॅव अ व्हेरी क्लिअर अँड फ्रँक रिलेशनशिप. आय हॅव मायसेल्फ एक्सपिरियन्स. लोक नाही नंदिनी, agree करत. मला सर असं वाटतं बेसिकली अंडरस्टँडिंग आणि रिस्पेक्ट एकमेकांना, ह्या येस. 2 गोष्टी जर केल्या तर मग तुम्हाला नक्कीच प्रॉब्लेम्स येत नाही. खरंय. सर एक म्हणजे हा पण जे सर म्हटले ना की फ्रँकनेस पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे. ती क्लॅरिटी देणं आणि घेणं हे फार थोड्या लोकांना जमतं. फार थोड्या लोकांना. समहाऊ आय फील की आमची पिढी जी आहे ना किंवा आमच्या हा. नंतरची पिढी आहे ना, त्यांना हा प्रॉब्लेम फेस करायला लागणार नाही. आय डोंट नो, आय एम मेकिंग अ बिग स्टेटमेंट, बट समहाऊ आय फील कदाचित सासू सुना बरोबर राहणार नाहीत म्हणून असेल, किंवा सासू आणि सुना यांचं थिंकिंग कदाचित ऑलरेडी थोडंसं वरच्या लेवलला गेलेलं आहे. त्यामुळे तो जो अधिकारवाला जो आपण पॉइंट घेतला होता अपेक्षांचा, तो राहत नसेल असं मला वाटतं. आय डोंट नो, लेट्स सी. टाइम सर पण विल आता टेल. मी एक थोडस बोलू सर. दोघांनी हा एकमेकींना हा श्रीकांत स्पेस सर बोला ना. दिली. हा, तर एक मला असं एक वाटतं ना की एक ट्रेडिशनल पद्धतीने असं आलेलं आहे की जावयाने थोडं केलं ना की त्याचं कौतुक होतं. हो, आणि खरंय. त्याला रिस्पेक्टफुली वागवल्यामुळे, त्याला न सांगल्यामुळे क्लॅशेसचे भाग कमी होतात. दुसरं, मुलगी जेव्हा घरात येते ना ती त्याच घरात राहते, सगळे कामं करते, आणि मग आवडी-निवडीचे सुद्धा असे फरक होऊन जातात ते. त्याच्यामुळे तिचा जर सारखा कोंडमारा झाला तर ते तसं होऊ शकत नाही. आणि तिसरं जे म्हटलं ना की आपण डिस्कस करून काय हे होतं, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की आपलं थिंकिंग, रॅशनल थिंकिंग आणि इमोशन्स. तर माणूस हा बऱ्याचदा भावनेच्या आहारी जाऊन डिसिजन्स घेतो आणि वागतो. तर ती इमोशनल मॅच्युरिटी, इमोशनल रेग्युलेशन याचं जोपर्यंत असं पर्क्युलेशन होणार नाही, तोपर्यंत होणार नाही. त्याच्या पुढचा भाग असा की इंटेन्शन, की बरेच जण म्हणतात, "कळतं ना मला, पण माझ्या सासूने मला असं वागवलं ना, कळतं ना मला, मी ते विसरू शकत नाही." तर हे कळवून सवरून इंटेन्शन मध्ये जोर फरक येणार नाही ना, तोपर्यंत मला वाटतं की प्युअर रॅशनल थिंकिंग अंडरस्टँडिंग होणार नाही. हा, मी तेच म्हटलं की कदाचित ह्याच्या पुढची पिढी तो बदल घडवून आणेल असं मला वाटतंय. कारण जसं आत्ताच्या पिढीचे विचार आहेत, त्यात मला असं वाटतं, जाणवतं की त्या या गोष्टींमध्ये फारसे इंटरेस्टेड नाहीत. आय डोंट नो, आय मे बी रॉंग, बट स्टील. आणि कसं आहे की मी हे जे बोलतोय हे ऑब्झर्वेशन अर्बन आहे, म्हणजे शहरी भागातला जास्त आहे. ग्रामीण भागातलं माझं ऑब्झर्वेशन त्या मनाने शून्यच आहे म्हणायला हरकत नाही. सो येस, यू मे बी राईट देअर, की तिथं अजून हे अपेक्षा समजून घेणं आणि एकमेकांना रिस्पेक्ट देणं आणि त्याच्याप्रमाणे वागणं हे पोचलं आहे किंवा नाही, आय डोंट नो. आणि फक्त नवीन मला याच्यामध्ये काय काय होतंय सर, मला की असं सेल्फ सेंटर्डपणा जो येतो ना, की माझ्या इच्छा, माझे इंडिव्हिज्युअल, तर हे वाढत जातं. आता गरज जेव्हा उत्पन्न होत नाही, पूर्वी कसं असं गरज असायची म्हणून ऍडजस्टमेंट असायच्या. जर त्या झाल्या, दूर झाले, तर मग त्याच्यामध्ये फ्रिक्शन होणार नाही. पण खूपच दूर गेले आणि फ्रिक्शन नाही झालं, तर ते असे चांगले रिलेशनशिप नाही राहत, असं मला वाटतं. ओके, ओके. हां, मला नंदिनी. असं वाटतं की सासू सून हे नातं प्रिज्युडायसिकल ओव्हर पॉवरनी तयार ऑलरेडी सेटअप त्याचा झालेला असतो. सुनेला असं वाटतं की सासू माझ्यावर ओव्हर पॉवर करेल आणि सासूला असं वाटतं की सून माझ्यावर ओव्हर पॉवर करेल. पण तिथे पॉवर विथ किंवा पॉवर विदिनचा विचार केला जात नाही. म्हणून ते एका लेवलवर ते नातं न राहता ते ओव्हर पॉवरचा प्रिज्युडाइस इतका मोठा असतो. ऍक्च्युली ती भीती असते खरं तर. तो एक स्कॅरीनेस असतो फ्युचरचा. त्याच्यामुळे ते नातं एक कॉम्पिटिटिव्ह बनतं आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये मी कुठे कमी पडता कामा नये हा जो प्रॅक्टिकली त्यांच्या मनात जो माइंड सेटअप झालेला असतो त्याच्यातनं तिकडे इक्वॅलिटी ही राहतच नाही.
कोणीतरी एक वरचढ होण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे जसं आपण पहिलं म्हणलं, की जेव्हा अपेक्षा वास्तवाला ओलांडून पुढे जातात, त्या वेळेला अपेक्षा भंग होतो आणि ऑटोमॅटिकली फ्रिक्शन होण्याची शक्यता जास्त वाढते. बरोबर आहे. एक्झॅक्टली. इतरही नाती आहेत बरं का. सासू सुना बोलत बसू नका. जसं भाऊ इव्हन बहीण आहे. भाऊ नाही, बहीण आहे. गावागावांमध्ये पण ह्या गोष्टी घडू शकतात. येस, बिलकुल. फक्त मी ते आणि घेतलं नाही. मी नणंद भावजयच घेतलं. कारण जावा सिनियर एकत्र राहण्याची शक्यता, एकत्र असण्याची आता फार कमी राहिली आहे. म्हणून मी ते नातं घेतलं नाही. पुढच्या वेळेला जर एक्झॅक्टली. का हाच टॉपिक घेतलास तू, हां. सासू आणि सून, तर तुझे भरपूर एपिसोड एकदम हे होणार आहेत. एकदम काय म्हणू आपण, एकदम गाजणार आहेत. नाही, पण त्यासाठी मला 2-3 एपिसोड घ्यायला लागतील. अरे 2-3 एपिसोड पेक्षा जास्त वाढतील बघ, खात्रीने हां. सांगते तुला. नाही, म्हणूनच मी म्हटलं, की आपण पुढं सरकूया. भाऊ-बहीण आणि आता ह्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट नातं मुलगा आणि मुलगी आणि आई-वडील. पण आई-वडील उतार वयात आहेत. हे 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 एक महत्त्वाचं नातं आहे, की जिथं आई-वडील उतार वयात आलेत आणि मुलगा-मुलगी आहेत. त्यांची मुलगा किंवा मुलगी. असं जनरली नाही, दोन भावांमध्ये सुद्धा हे रिलेशन प्रॅक्टिकल लाईफ मध्ये फार पाहायला होऊ शकेल मिळतं. ना, होऊ शकेल. होतं. आय ॲग्री. व्हॉट आय एम ट्राइंग टू पुट अक्रॉस द पॉइंट हिअर इज, की नाती बरीच आहेत, पण जिथं घर्षण जास्त आहे, ती नाती मी घ्यायचा प्रयत्न केला. तर भाऊ बहीण म्हणताना भाऊ भाऊ आणि भाऊ बहीण हे अध्यारूत आहे. भावाभावात येस, अपेक्षा असतात एकमेकांकडनं. मोठ्या भावाकडनं धाकट्या भावाच्या असतात, धाकट्या भावाकडनं मोठ्या भावाच्या असतात. त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत असं नसतं, आणि त्या होत नाहीत तेव्हा मग फ्रिक्शन होते. पण जी मला महत्त्वाची वाटत आहेत, ते जसं मी तुम्हाला आत्ता म्हणलं, की आईवडील उतार वयात आहेत आणि त्यांचे मुलं किंवा मुली. आता आईवडील जे उतार वयातले आहेत, त्यांच्या अपेक्षा असतात मुला किंवा मुलीकडनं, आणि मुला किंवा मुलगी असतात त्यांच्या अपेक्षा असतात उतार वयातल्या आईवडिलांकडनं. आणि वेन आय से उतार वय, आय एम नाव टॉकिंग अबाउट 65+. कारण अजून सध्या आई आणि वडील हे 65पर्यंत व्यवस्थित नोकऱ्या पण करू शकतात किंवा करत असतात, हे पाहिलेलं आहे मी. पण 65-70, दॅट इज द एज वेन दे स्टार्ट ॲक्च्युली लुझिंग देअर हेल्थ. त्यांच्या शरीरावर परिणाम होत असतो, मानसिक परिणाम होत असतात, आणि मग त्यावेळेला त्यांची जी मुला किंवा मुलीकडनं अपेक्षा असते, तर ती याबाबत आपण काही बोलू शकतो का? मध्ये मी एक असं ऐकलं होतं, की एकाने काय सजेस्ट केलं, की मुलींनी आईकडे राहावं, म्हणजे जावयानी सासरी राहावं आणि मुलांनी त्याच्या सासरी जावं. कारण मुली जास्ती केअरफुली करतात आपल्या आई वडिलांचं. सासूचं करण्यापेक्षा तिला आईचं करायला जास्ती बरं वाटतं. असं मातृसत्ताक एक पद्धती जण आणूया म्हणत होते. ना, काही हरकत नाहीये. केरळात आहे की, नॉर्थ ईस्ट मध्ये पण आहे मातृसत्ताक पद्धती. हो ना, हा. बिकॉज आई क्लोज असते ना, मग अगं तू असं कशाला केली, गप बस ना जरा एका जागी. तसं सासूला नाही म्हणता येत ना. मला एक प्रॉब्लेम तो म्हणायचंय असतो. आता मला एक म्हणायचंय आता मुली पण नोकरी करतात. असं इकडं येऊन राहणं किंवा हे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे माझं तर असं सजेशन आहे की आई-वडिलांनी शक्यतो त्यांचं करावं. कारण मुलं आता इतके बिझी असतात की त्यांना खरंच त्यांचं शेड्यूल, वर्किंग अवर्स, वर्कलोड, त्यांच्या मुलांचं रुटीन याच्यात त्यांना खरंच वेळ मिळत नाही. आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि शक्यतो त्या दोघांनी मॅनेज करावं. आणि इट्स अगदीच होत इट्स नसेल अ तर प्रॅक्टिकल व्ह्यू. इट्स अ व्हेरी येस. प्रॅक्टिकल व्ह्यू. द थिंग इज की वेस्टर्न कंट्रीजमध्ये जशी ती ओल्ड एज होम्स आहेत, आपल्याकडे वृद्धाश्रम म्हणलं की पहिलं त्या मुलावर टीका होते, मुलीवर टीका होते. नंतर त्यांच्या आईवडिलांना काय आपल्याला हाकलून देतात घरातनं. ती अथश्री म्हणून जी परांजपेंची स्कीम आहे, हा, तर परफेक्ट. हां, तर नॉट दॅट की आम्ही तुम्हाला घरातनं हाकलतोय.
तुमचं जे घर आहे रिव्हर्स मॉर्गेजिंग करा आणि तो पैसा घेऊन तुम्ही राहा तिथे. म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला कोणतरी बघणारा आहे. अर्थात हे मी अशा अर्थी म्हणतोय की जर मुलं फॉरेन कंट्रीजमध्ये आहेत, इथं बघायला वेळ नाही आहे किंवा आय टी सेक्टरमध्ये काम करतायत, स्वतःच्या घरातच लक्ष द्यायला वेळ नाही आहे, मग वीकेंड मम्मी डॅडी होण्यात काय अर्थ आहे? जसं वीकेंड हजबंड होती संकल्पना होती, तर सॅटर्डे हजबंड, तसं सॅटर्डे डॉटर सॅटर्डे सन, की फक्त एखाद दिवशी येऊन भेटतायत. त्या अमेरिकेमध्ये पेरेंट्स डे केअर म्हणून पण सुरू केलंय त्यांनी. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तसं आपल्याकडे करायला काय हरकत नाही actually. इथं आहे ना, पुण्यातही आहे. पण आहे, त्याच्याकडे पुण्यातही आहे. कसं पेरेंट्स डे बघितलं केअर जातं? पुण्यातही आहे. कसं बघितलं अच्छा. जातं त्या गोष्टीकडे? त्या गोष्टीकडे समाज कशा पद्धतीने बघतो? अशा अर्थी बघत नाही की अरे त्यांचं काळजी घेतली जाते. समाज पहिला असं बघतो, टाकला आई वडिलांना, बायको घरात हा. आली, टाकला आई वडिलांना. Exactly. म्हणजे ती बाई जी घरात येते शी इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस, हे गृहीतच धरलं जातं. That सर is समाजाचा विचारच करू नये मी तर म्हणेन. आई वडील आणि जर का मुलं एकमेकांना चांगलं समजून घेत असतील तर हा प्रश्न ते Now, हॅपी आहेत ना, now, बस. now you have come to the right point. अपेक्षा. आई वडिलांनी अपेक्षा जास्त ठेवू नयेत. त्यांनी समजून घ्यावं. मुलांनी अपेक्षा जास्त ठेवू नयेत की आपल्याला पॉसिबल होणार नाहीये आई वडिलांना बघणं, हे समजून घ्यावं. आणि मग त्याच्या पुढे जाऊन काय करता येईल हे बघावं. बरं, आता तुम्ही बोलताना कपल्स बद्दल बोलताय, जे सिंगल राहतात त्यांना काय अपेक्षा त्यांच्याकडनं असते? तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा ठेवू शकता, आम्ही तांबड्या पांढऱ्यासाठी येऊ कोल्हापूरला. नाही, नाही नाही माझ्या नाही. सुनेला What मिसळत what what you are saying मला is चालेल. what you are saying, गीताताई, इज परफेक्टली राईट. आत्तामध्ये पुण्यात ओव्हर 60चे सिंगल सिनियर सिटीजन यांचा एक मेळावा झाला होता. जर तुम्ही वाचलं असेल तर. हो हो, वाचलेली सर, मी टाकली होती पोस्ट. हा, तुम्ही श्रीकांत सरांनी आणि वाईच्या तिकडेच त्यांचं ते म्हणजे मूळ स्टार्टिंग वाईपासूनच आहे ते. हा. सो बेसिकली जेव्हा सिंगल हे आहे, सिनियर सिटीजन आहे आणि असे बरेच जण आहेत, मग त्यांना काही अपेक्षा नाहीत का? मग त्यांच्या अपेक्षांची पूर्ती कशी व्हायची? कारण ॲट वन पर्टिक्युलर एज यू रिक्वायर जस्ट द सपोर्ट, अ मेंटल सपोर्ट. हीच एवढी एक अपेक्षा केलेली असते. ओके, जर सिंगल फिमेल असेल तर ती फॅमिलीशी अटॅच्ड असते, पण मेल जर सिंगल असेल तर इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम टू सर्व्हाइव्ह, यु नो, कारण त्याचा इमोशनल सपोर्टच गेलेला असतो. अशा वेळेला जर फॅमिलीनी त्यांना सपोर्ट दिला, किंवा मग आता तुम्ही म्हणता तसं पुण्याला जी संस्था सुरू झाली आहे, अशा टाईपच्या संस्था जर आणखी निघाल्या तर त्यांना सर्व्हाइव्ह व्हायला सोपं जाईल. सोपं जाईल. बिलकुल बिलकुल. आहेत गोष्टी हळूहळू बदलत आहेत. थिंग्स आर हॅपनिंग. आपण काय म्हणतो, इन्फ्रास्ट्रक्चर्स आर कमिंग इन टू प्लेस. कारण ह्या ज्या गरजा आहेत ह्या आता प्रकर्षाने जाणवायला लागल्यात. तुम्हाला गंमत सांगतो, वाईमध्ये एक केस आली ह्याची समुपदेशनाची आवश्यकता असलेली मुलीची. मुलगी 30+ आहे, US मध्ये राहणारी. ती तिकडनं इकडं आली परत, कारण तिला ते हे होईना, ॲडजस्ट होता येईना. घरचं अगदी व्यवस्थित आहे, पैसेवाली आसामी आहे, म्हणजे आई मुख्याध्यापिका, वडिलांची भरपूर शेती, भाऊ ब्रिलियंट सायंटिस्ट लेवलचा मनुष्य. पण जेव्हा डॉक्टरांनी सजेस्ट केलं तिला की कर्नल कर्णिक म्हणून आहेत, ते समुपदेशक आहेत, त्यांच्याकडनं तू हे घे, म्हणजे मार्गदर्शन घे किंवा समुपदेशन करूया, शी रिफ्युज्ड. का? तर आमच्याकडे पुरुषांशी बोलत नाहीत गावात. मोठा विषय सर. हा, हे गावचं
अजून वातावरण आहे. वी हॅव टू फेस इट. वी कॅनॉट रन अवे फ्रॉम इट. शहरात अजून तरी लोक काउन्सिलरकडे जायला तयार होतात, आपल्या मुलांना नेतात. गावात तसं काहीही होत नाही. बट स्टील वी शुड बी होपफुल. थिंग्स विल चेंज. आपणही अपेक्षा ठेवूया समाजाकडनं की तो समाजही हळूहळू बदलेल. ओके. बेसिकली त्यांना काही प्रॉब्लेम आहे हे त्यांना समजत नाही. त्यांना वाटतं लाईफ इज गोइंग ऑन, इट इज बी अँड इट इज लाईक दॅट. सर याच्यामध्ये ना सोशल स्टिग्माचा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे तो एकदा गेला की आपल्याकडे कसं असतं, नातेवाईक कुजबूज करणार, "अरे तो वेडा झाला, काहीतरी प्रॉब्लेम आहे." मग त्या मुलाच्या लग्नाचे प्रॉब्लेम, तो जर मोठा असेल तर त्याच्या बहिणींचे प्रॉब्लेम, असं झालेलं मी बघितलंय. आणि हे करणारे जवळचेच नातेवाईक असतात. त्याच्यामुळे मग पुढे लोक काय म्हणतात, हे नको करायला. मग ते वाईचे लोक काय करतील, ते मुंबईला जाऊन काउन्सिलिंग घेतात, पण वाईमध्ये कोणाला बोलत नाही. ठीक आहे. इट हॅपन्स. आय ॲग्री. आय फुल्ली ॲग्री विथ यू. आय फुल्ली ॲग्री. ओके. आजी आजोबा आणि नातवंड यात पण फ्रिक्शन होऊ शकते का? यावरची साय. बघितलंय सर, ज्यांची तर कल्पना असली ना की मुलांनी असा मान दिला पाहिजे, तसा दिला पाहिजे, आजकालची मुलं हे नाही करत किंवा त्यांना फारच लावतात, असं खा, तसं खा, आयुर्वेदिक खा, हे खा. मग ते फ्रिक्शन होतात. आणि फार पूर्वी जास्त होते, आता आजोबा आजी पण आता ऍडजस्टिंग व्हायला लागलेले आहेत. आणि जशी सून म्हणेल तसं होऊ द्या, वातावरण हे राहील. म्हणजे कोणाचं तरी एक डिसिजन तर फ्रिक्शन झालेले आणि नंतर सुधारलेले पण बघितलेत मी. इथं लक्षात घ्यायचा मुद्दा हा आहे की जनरेशन गॅप पूर्वी 20-20 वर्षाची होती, ती आता 5 वर्षावर आली आहे. राईट. सो थिंग्स आर इम्प्रूव्हिंग व्हेरी फास्ट अँड नातवंड आर गेटिंग व्हेरी इंटेलिजंट इन व्हेरी शॉर्ट टाइम ऑफ स्पॅन ऑफ टाइम. आणि आजी आजोबांना हे मान्य केलंच पाहिजे. त्यामुळे त्यांना असं म्हणून चालणार नाही की मी मोठा आहे, की मी आजोबा आहे, मी सांगतो ते ऐक. तो नातू म्हणेल तुम्हाला अजून जीपे वापरता येत नाही, तुम्हाला इंटरनेट मनी ट्रान्सफर करता येत नाही, तर मी सांगतोय ते ऐका. सो आता मुलांना आजोबा आजी लागत नाही, कारण गुगल आजी त्यांना सगळं सांगते. सांगते दादा. येस, आय नो. सेकंडली 7च्या आत घरात नावाचा जो पिक्चर होता, हा. त्याच्यामध्ये ती जनरेशन गॅप दिसली बघा आपल्याला. येस, बिलकुल बिलकुल. आय स्टील रिमेंबर. त्यांचं मला त्या सुहास जोग, आय रिमेंबर. शी इज अ गुड ॲक्ट्रेस. ओके. नणंद भावजय. आता हे जे नातं आहे ना, नणंद भावजय, हे सुद्धा जर एकत्र कुटुंब पद्धती असेल तरच व्हॅलिड राहते. नाही तर मग आय डाऊट. शेजारी नंदेला थोडस भावाबद्दल हे असतं ना अफेक्शन, त्याच्यामुळे ठीक मग आहे. तिला पण थोडस अपेक्षा काय असतात? अपेक्षा हीच असते की भावानी आपल्याकडे जास्ती लक्ष द्यायला पाहिजे त्याच्या बायकोपेक्षा. त्याच्यामुळे पण ते ही मला होतं. असं म्हणून वाटतं की माझ्या टेम्पररी आहे. नंदाला- ती हा. टेम्पररी आहे. तिचं लग्न झालं की ती जाईल ना. हा, ती टेम्पररी आहे. ती गेली की तिला भाऊजाईला काही फरक पडत पण नाही. कोल्हापुरात अशी पद्धत आहे की नंदांना जाऊन आणायचं, त्यांची सगळी खातिरदारी करायची, परत पोचवायचं. या नंदांना इतका मान द्यायचा अजून कोल्हापुरात ती ट्रॅडिशन आहे, विच इज हा. रॉंग. आणि ज्यावेळेस नंदा माहेरी येतील त्यावेळेस भाऊजायांनी नाही माहेरी जायचं, तिची सेवा करायला थांबायचं. पण ती म्हणजे त्या भावजाई पण कोणाची तरी सुनेकडनं नणंद अपेक्षा असेल आहे. ना. सुनेकडनं अपेक्षा. नाही, भावजाई पण कोणाची तरी नणंद असेल ना. हो, पण ती नाही ना जाऊ शकत तिकडे. मग ती तिकडे गेल्यावर हेच करत असेल ना. हा, ती तिथे गेल्यावर ती पण तेच करते मग. म्हणजे ते पिढ्यानपिढ्या चालूच राहतं चालू ना राहते. ऍक्च्युली. सो दिस माझ्या नंदांना मी सांगितलं, तुम्हाला जर माहेरी यायचं असेल तर भाऊजाईशी नीट वागा. तुम्ही तुमची अपेक्षा बोलून दाखवलीत आणि त्यांनी ती ऍक्सेप्ट केली. इजंट इट? मी तर म्हणेन नंदा भाऊजाईंचं नातं हे मैत्रिणींचं असावं. आणि समजा जसं नंदेला किंवा मुलीला तिच्या आई भावाकडे जावं वाटतं, तर नंदेने पण वहिनीला म्हणावं, हो तू जा, मी बघेन घराकडे, तू नको काळजी करू. म्हणजे ती सुद्धा दोघही, ती तिच्या आईकडे भावाकडे राहू शकते आणि ती पण तिच्या आई वडिलांकडे सुट्टीच्या काळात त्यातल्या शेवटी अंडरस्टँडिंग. अपेक्षा दोन्हीकडनं अपेक्षा जर पूर्ती झाली तर अपेक्षा भंग होणार नाही. एनिवे,
शेजारी शेजाऱ्यांचं नातं हे परत असंच असतं की डायरेक्टली एक्सप्रेस करता येत नाही एक्सपेक्टेशन्स काय आहेत, पण स्टील यू हॅव टू मेंटेन दॅट रिलेशनशिप. आणि खास करून जेव्हा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये, तर शेजारी आता अस्तित्वातच नाही आहेत, म्हणजे आहेत का नाही हेच कळत नाही. पण पूर्वीच्या काळी मात्र हे नातं फार छान होतं, भांडले तरी काही फरक पडत नव्हता. आता ते नातंच संपत चाललंय समहाव, आय फील. ओके, लेट्स मूव ऑन. एक्सपेक्ट ऑर ॲक्सेप्ट, हे मुद्दामच मी टाकलं की ब्लेस्ड इज ही हू एक्सपेक्ट्स नथिंग, फॉर ही शॅल नेव्हर बी डिसअपॉइंटेड. आणि मुद्दाम लहान मुलाचं चित्र दाखवलं, लेक्स एक्सपेक्टेशन्स इज इक्वल टू पीसफुल लाईफ. खरं मुलांना काहीच एक्सपेक्टेशन्स नसतात, त्यांना त्यांचं खाणं मिळालं वेळेत आणि खेळायला मिळालं की ते खुश असतात. अदर दॅन दॅट दे आर नॉट बॉदर्ड. ही सगळी प्रॉब्लेम सुरू होतात जेव्हा शाळा येते, मग आईवडिलांची एक्सपेक्टेशन्स वाढतात, मग त्या मुलाची एक्सपेक्टेशन्स सुरुवात होतात. सो बेसिकली वय वाढतं, विचार करण्याची शक्ती वाढते, त्यानुसार अपेक्षा वाढायला लागतात. सो अपेक्षा हे आशेचे इंधन आहे, म्हणजे इट्स फ्युएल फॉर होप, बट इट्स अ डबल एज्ड वेपन. कारण इंधन नेहमी चांगलंही काम करतं आणि पेटवतं पण. पण ह्याच्या उलट ॲक्सेप्टन्स इज अ फाउंडेशन. ते एक पाया आहे, त्याच्यावर तुम्ही काहीतरी बिल्ड करू शकता. सो रादर दॅन एक्सपेक्टिंग, बेटर टू ॲक्सेप्ट. ठीक आहे. एक्सपेक्टेशन्स इज कॉम्बिनेशन ऑफ आवर नीड्स अँड डिझाईन. म्हणजे अपेक्षा म्हणजे काय, तर गरज अधिक भविष्याचा आराखडा. आता ॲटोमॅटिकली तो वास्तवावर आधारित नसणार, कारण माझी एक्सपेक्टेशन्स कधीच छोटी नसणार ना. आय विल ऑलवेज थिंक बिगर. सो इट मे नॉट बी बिल्ट ऑन रियालिटी. फार क्वचित असं होतं की त्या गोष्टी रियालिटी बेस्ड असतात, आणि त्या रियालिटी बेस्ड असतील तर ॲटोमॅटिकली त्या पूर्ण होतात, आणि अपेक्षा पूर्ण झाल्या की आनंद मिळतो. सो देर इज नो प्रॉब्लेम. पण असं न झाल्यामुळे प्रॉब्लेम येतो. मग त्यासाठी काय असतं की ॲक्सेप्टन्स इज अ जनरल ॲग्रीमेंट बिटवीन समथिंग सॅटिस्फॅक्टरी ऑर राईट. स्वीकृती म्हणजे काय असतं की एक तडजोड असते की गोष्टी समाधानकारक आणि योग्य असतील, आणि त्यांचा ॲप्रोच जर वास्तवाशी जुळलेला असेल तर आपण त्या ॲक्सेप्ट करतो किंवा करायला पाहिजे. ठीक आहे ना. करेक्ट सर. सर, अपेक्षा असाव्यात पण त्याचा अट्टहास नसावा. येस, बिलकुल. त्या अट्टहास नसणे, यालाच मी ॲक्सेप्टन्स म्हणतोय. करेक्ट. अगदी आणि बरोबर आहे सर. ॲक्सेप्टन्स ह्याचा अर्थ टॉलरन्स नाही बरं का. देर इज अ डिफरन्स, सटल डिफरन्स बिटवीन ॲक्सेप्टन्स अँड टॉलरन्स. ॲक्सेप्टन्स म्हणजे की तडजोड आहे जी समाधानकारक आणि योग्य आणि वास्तवाशी निगडीत असलेली आहे. टॉलरन्स इज तुम्हाला पटत नसलं तरी तुम्ही ॲक्सेप्ट केलंय. सो आय एम नॉट सेईंग टॉलरन्स हिअर, आय एम सेईंग ॲक्सेप्टन्स. ठीक आहे ना. सहनशक्ती म्हणत नाहीये मी स्वीकृती म्हणतोय. हे सगळे शब्द आपण वापरतो, पण आपण जनरलाइज वापरतो. म्हणून मला वाटलं की मी हे स्पेसिफिकली इथं सांगितलंच पाहिजे की स्वीकृती म्हणजे काय आणि टॉलरन्स म्हणजे काय. ॲक्सेप्टन्स आणि टॉलरन्स यातला फरक मला सांगणं आवश्यक होतं. आणि लास्टली, अपेक्षा आणि स्वीकृती हे दोन्ही मर्यादित असणं चांगलं. इट्स अ सॉर्ट ऑफ, काय म्हणतात त्याला, क्लिशे. नाव की टू हॅपीनेस. जर आपण योग्य आणि अवास्तविक अपेक्षा आयडेंटिफाय करायला शिकलो तो वी आर हॅपी. माझी गरज आणि इतरांचा दृष्टिकोन
लिसनिंग टू युअर पार्टनर्स पर्स्पेक्टिव्ह व्हाईल एक्सप्रेसिंग युअर नीड. म्हणजे तुम्हाला काहीतरी आवश्यक आहे, पण इतरांचा दृष्टिकोन पण महत्त्वाचा आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा ॲटोमॅटिकली तुमची जी अपेक्षा असते ती रियालिटीच्या बेसवर अवलंबून म्हणजे रियालिटीवर बेस्ड होते. जेव्हा रियालिटीवर बेस्ड होते ॲटोमॅटिकली इट्स गुड. कॉम्प्रोमाइजिंग वेन एक्सपेक्टेशन्स डोंट मॅच. अपेक्षेसाठी तडजोड करायची का? अगेन मग मागच्या स्लाईडमधलं शेवटचं वाक्य जे मी म्हटलं की तडजोड इज स्वीकृती, टॉलरन्स नाही. आपली अपेक्षा जी आहे ती एका समाधानकारक आणि योग्य पद्धतीने पूर्ण होत असेल तर ती ॲक्सेप्ट करायला काय हरकत आहे? कॉम्प्रोमाइज त्यासाठी व्हायला काहीच हरकत नाही आहे. आणि अगदी बरोबर. लास्टली जर नात्यात सुसंवाद हवा असेल तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिइव्हॅल्युएट युअर एक्सपेक्टेशन्स. जर आपल्याला रिलेशनशिप टिकवायची असेल, जर आपल्याला नात्यात टिकून राहायचं असेल तर काही वेळेला आपल्याला आपल्या अपेक्षेचं पुनरावलोकन करणं आवश्यक आहे. सॉर्ट ऑफ मिड कोर्स करेक्शन आपण ज्याला म्हणतो ना, दॅट मिड कोर्स करेक्शन इज इम्पॉर्टंट. दॅट इज व्हॉट आय फील इज द की ऑफ हॅपीनेस. जेव्हा आपण अपेक्षांचा विचार करतो तर या 4 गोष्टी जर आपण करू शकलो तर सुखी माणसाचा सदरा मिळायला हरकत नाही. ठीक आहे. सो हिअर आय कम टू माय लास्ट स्लाइड. Expectations often lead to disappointment. Just let life flow. म्हणजे अगदीच बरोबर असलं नाही आहे वाक्य, पण अगदीच चुकीचंही नाही आहे. इन अ वे इट्स गुड. म्हणून मग मी म्हटलं की टेक अवे शुड बी दिस, दॅट एक्सपेक्टेशन्स नीड नॉट ऑफन लीड टू डिसअपॉइंटमेंट. हाऊएव्हर जस्ट लेट लाईफ फ्लो. जस्ट लेट लाईफ फ्लो. Okay. Thank you very much.